नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. तर आजच्या भागामध्ये आता इकडं जे राणी असते, ती राणीच्या डोक्यामध्ये एकच विचार चालू असतो. खरंच बुवानी काही केलं असेल का? मालती अशा का म्हणल्या? मालत्याही का म्हणल्या, की तुझ्या लग्नाचं टेन्शन असेल बुवांना काही. असं का म्हणले असेल बरं? मला जायला हवं आणि मी जायलाच हवं तिकडे. असं ती म्हणत असते आणि आता लगेच राणी म्हणते, की उद्या सकाळी सकाळी मी आवरेल आणि लगेच तिकडे जायला निघेल, असं म्हणत असते. आणि आता इकडं जे बुवा आणि ती राणीची आई असते ती झोपतात. तर सकाळी सकाळी राणीची आई बुवा ते बसलेले असतात आणि राणीची आई लगेच बुवांना बडबड करायला लागते. म्हणते, की "काय हो, तुम्हाला काय झालं होतं रात्री? तुम्हाला काही कळतं का? अहो इतके दारू कोणी पितं का? एवढी दारू पिऊन तुम्ही हे केलं, धिंगाणा केला. तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही? एवढी दारू कोणी पित असतं का? अहो जावई बापू तुम्हाला शोधत होते. जावई बापू आणि राणीने तुम्हाला इकडे शोधून आणलं माहिती आहे का?" असं म्हणत असते. तर आता लगेच बुवा म्हणतात, "सुरखे अगं तुला काय सांगू मी आता?" तर ती म्हणते, की "काही सांगू नका मला. हे बघा काहीतरी मोठं जड उचला आणि माझ्या डोक्यात घाला." असं म्हणत असते. तर आता लगेच बुवा म्हणतात, "अगं सुर्गे काय बोलते तू?" तर आता लगेच ती म्हणते, की "हो मग अहो तुम्हाला कळतं का काही? तुम्ही असं कशाला दारू प्यायची? अहो जावई बापू आणि राणीला किती वाईट वाटलं असेल माहिती आहे का? अहो तुम्ही अशा दारूच्या नशेत बघून त्यांना काय वाटलं असेल? आपल्यासाठी ते किती करतात. देव माणूस आहे ते आपल्यासाठी आणि तुम्ही त्यांच्याशी असं वागला. अहो हे चुकीचं होतं. अहो त्यांना असा एवढा त्रास झाला तुमच्यामुळे." असं म्हणत असते. तर आता लगेच ती तांब्यात ती घेते आणि स्वतःच्या डोक्यात हाणून घ्यायला लागते. तेवढ्यात आता बुवा म्हणतात, की "अगं सुरके असं काही करू नको. कशाला स्वतःला त्रास करून घेते?" आणि लगेच आता बुवा म्हणतात, की "थांब सुरके, मी तुला आता सगळं खरं सांगतो." तर आता ती म्हणते, की "हो, काय खरं सांगणार आहात तुम्ही मला? सांगा बरं." तर आता लगेच ती म्हणते, की "हे बघा, मी तुम्हाला सांगते." तो म्हणतो, की बुवा म्हणतात, की "मी तुम्हाला सांगते ना, सांगतो, की हे बघ सुरके, काय झालं होतं त्या दिवशी. आपल्या राणीच्या लग्नाची गोष्ट आहे ही." असं म्हणत असतात. तर इकडं जी राणी आहे ती सकाळी-सकाळी लवकर आवरते. इंद्र म्हणतो, "राणी काय झालं तुला? कशाचा विचार करते?" तर राणी म्हणते, "काही नाही इंद्र सर." तेवढ्यात आता राणी खाली येते आणि म्हणते, की "मी आता जायला हवं बुवांना भेटायला." ती मालतीला विचारते, "मालती आई, आता मी बुवांना भेटायला चालले आहे बरं का." तर आता लगेच आणि ती, "काय बुवांना भेटायला चालली तू?" अगं जा मग, जपून जा आणि लक्षात राहू दे काय होणार आहे ते. तर ती म्हणते, की "काय होणार आहे ते म्हणजे काय बोलताय तुम्ही?" तर आता लगेच ती म्हणते, की "हे बघ, तुझ्यासोबत असं काहीतरी घडणार आहे ना, ते घडल्याने तू बघ काय होणार आहे मग ते. अगं असं घडलं ना, असं काहीतरी घडन, की त्याने तू आता एक करणार आहे हे बघ." आता तू जे ऐकणार आहेस ना बुवांच्या तोंडून, ते खरं असणार आहे आणि हे बघ, त्याने तुला स्वतःला त्रास होणार आहे. तुला मी आधीच सांगतोय, की नाही का नाही हे सगळं ऐकण्याच्या पूर्वी तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आणि आता लगेच ते म्हणतं, की "काय? स्वतःला त्रास करून घेऊ नको." असं काय मालती आई काय बोलताय नेमकं? काय घडणार असेल बरं असं काही? असं ती म्हणत असते. तर असं काही अवघड असेल का काही? असं म्हणत असतात. तर ते म्हणतात, की "म्हणजे असं काय घडणार आहे?" असं म्हणतात. तर आता इकडं लगेच ते म्हणतात, की "काय घडणार आहे नेमकं हे?" असं विचार करत असते. तेवढ्यात आता इकडं लगेच जी मालती आहे ती म्हणते, "जा मग काय." आणि राणी जायला निघते तिथून आणि राणी रोडी एकटीच चाललेली असते. खूप रागामध्ये ती धावत पळत चाललेली असते आणि पळत-पळत येते ती तेवढ्यात बाहेर उभा राहते. तर आतमध्ये त्यांचं बोलणं चालू असतं. तर इकडं आबा आणि ते सगळेजण एकत्र येतात आणि ते सगळेजण तिथे बोलत असतात. आबा म्हणतात, की "हे बघ मालती तुम्हाला सांगतोय, आपल्याला कोल्हापूरला जायचं आहे बरं का." मालती म्हणते, "कशाला?" तर ते म्हणतात, "कशाला नाही, तुम्हाला माहिती आहे कशाला जायचं आहे ते." "अहो तुम्हाला सांगू का? तुम्हाला सांगितलं ना मालती, तुमच्या लक्षात राहत नाही का हो काही गोष्टी? आपल्याला लग्नाला जायचं नाही का? अहो माझ्या मावस भावाच्या पोरीचं लग्न आहे, तिकडे जावं लागेल. नाही गेलं तर त्यांना खूप राग येईल. आपल्याला जावं लागेल मालती सगळ्यांना." तर मालती म्हणते, की "हो ठीक आहे, जाऊयात मग आपण." तेवढ्यात उर्मिला म्हणते, की "लग्नाला जायचं म्हणजे शॉपिंग करावं लागेल आपल्याला. मग आता शॉपिंग कधी करायची मालती आई?" मालती आई म्हणते, की "करू ना आता सगळेच जाऊयात शॉपिंगला." आणि आता लगेच इकडं ते आबा म्हणतात, की "हे बघा शॉपिंगला जाताना मालतीला आणि जे रत्ना काकींना जे हवंय ते सगळं द्या. कारण की त्यांच्या पण आता सगळं त्यांना जे हवंय ते महाडिक घराणं शोभलं पाहिजे ना महाडिक म्हणून. त्यामुळं त्यांना पण जे हवंय ते पण द्यायचं." असं म्हणतात. तर ते म्हणतात, "ठीक आहे." तर आता लगेच ते म्हणतात, की "चला मग मी लिस्ट करायला घेऊयात आपण." असं एक-एक वस्तू लक्षात नाही राहायची. अशी उर्मिला म्हणते. ती म्हणते, "लिस्ट करते मी मालती आई." तर ते म्हणतात, की "ठीक आहे." आणि सगळे तिथून जातात. तेवढ्यात इंद्राच्या डोक्यात एकच विचार चालू असतो. तो तिथून अजितला म्हणतो, "मला पाणी आणून दे जा." आणि अजितला काढून देतो आणि म्हणतो, की "बुवा तुम्हाला एक बोलू का? अहो तुम्ही एक काम करता का? तुम्ही सगळे जा लग्नाला. मला आणि राणीला राहू द्या ना घरी." तर आबा म्हणतात, की "असं कसं करू शकतो रे इंद्रा? असं कसं काय करायचं? सगळे येतील आणि तू घरी राहशील." तर म्हणतो, की "नाही
मला थांबायचे, तुम्ही जा ना, राणी ना आम्ही दोघं थांबतो घरी. तर ते म्हणतात बरं ठीक आहे, तू म्हणतो तसं करूयात मग. आणि लगेच ते म्हणतात की ठीक आहे मग. तर आता लगेच इंद्र खूप खुश होतो आणि तिथून निघून जातो. तर इकडं आता जी राणी आहे ती तेवढ्यात तिथे घरी येते आणि ती चोरून बोलणं ऐकते. आतमध्ये त्यांचा आरडाओरडा ऐकू येत असतो. तर बुवा सांगतात की हे बघ सुरके, तुला माहिती का आपल्या राणीच्या लग्नाच्या वेळेस त्या मुलांनी 10 लाख रुपये मागितले होते आणि ते 10 लाख रुपये त्याने आपण कुठून देणार होतो ना. मग मी त्यासाठी एका माणसाचा मला फोन आलता, हे बघा तुम्ही हे जर काम केलं तर तुम्हाला 10 लाख रुपये भेटतील. तर मी ते काम करायला तयार झालो आणि मी ते काम करायला होकार पण दिला आणि ते काम करायला त्यांनी सांगितलं होतं की एक तो नंबर दिला ती गाडी उडवायला. तर मग ती गाडी उडवली मी आणि ते म्हणतात की मग काय झालं याच्यात एवढं काय त्याच्यामध्ये? अहो जाऊ द्या ना, मग झालं गेलं ते विसरून जा आता. तर ते म्हणतात की तसं नाही. अगं आज मला कळालं ती गाडी दुसरी-तिसरी कोणाची नाही, तर इंद्र सरांची होती. तर आता सगळेजण मला ती ती राणीची आई खूप मोठी ओरडायला लागते. ती म्हणते काय इंद्र सरांची? तर राणी तर डायरेक्ट खाली बसून घेते आणि रडायला लागते. म्हणतात बुवांकडून मला ही अपेक्षा नव्हती. तर आता लगेच सुरखी म्हणते की अहो तुम्ही काय करायला निघले होता ते? तर आता ते म्हणतात की ही चूक माझ्याकडून खूप मोठी झाली आहे. हिच्यामुळे काल रात्री मी दारू पिलो. अगं ते देव माणूस आपल्या पाठीमागे उभा राहणाऱ्याला मारायला निघलो होतो. राणीचा कुंकू पुसायला मी निघालो होतो असं म्हणत असतात. तर बघूया पुढील भागात नक्की काय घडणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.